आंबेडकरी संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे बौद्ध लेणी बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चाला क्रांती चौकातून आता सुरुवात झालेली आहे। काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज मोर्चा काढताय, नेमक्या काय मागण्या आहे? आमच्या मागण्या आहेत की लेणीची स्थायिक आहे ती उठवली नाही गेली पाहिजे। बाकी सर्वजणांचं म्हणणं आहे की तिथे जी बुद्ध विहार आहे ते उठवले गेले पाहिजे, पण ते नाही उठवले गेले पाहिजे। त्याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। बोला पुढची कसं काय असणार, मोर्चाची दिशा कशा? सर, जे आमचे भिक्खू संघ जे आम्हाला मार्गदर्शन करेन ते आमच्या नेते मंडळी जे असेल ते, पण आमचे एकच म्हणणे सर, हे जे संभाजीनगर जे आहे शाहू फुले आंबेडकरला धरून इकडे काही जातीवाद नाही, पण काही अधिकारी, काही अशी जातीवादी अधिकारी आहे का ते जातीमध्ये तीळ निर्माण करायचा प्रयत्न करता आहे। काय काय तुमच्या सर, आमच्या मागणी जे असन, आमचं बौद्ध लेणीचं तर आहेच आहे सर, पण जे काय आजूबाजूला जे परिसरमध्ये जे मंदिरं गिंदिरं असन आम्हाला बी आमच्या नावावर झाले पाहिजे। आमचं ते म्हणणे आमच्या म्हणजे त्याच्या जे अंडरमध्ये द्यायला पाहिजे, आणि ते काही अतिक्रम काय नाही सर। झालं 50 वर्षापासून आमच्या यशवंतची बंतीची बसेल आहे, तसं आम्ही लहान होतो, आम्ही तेव्हा जायचं सर, जायचं म्हणणं काय तिकडे भेव वाटत सर, तिकडे भेव जन्म नव्हता झाला तेव्हापासून ती बुद्ध लेणी आहे आणि ती हटवण्याचा कोणी प्रयत्न करू नये, कारण आमच्या नादी लागलं की हे समाज जो आहे सरकारच्या विरोधात आम्ही अन्याय सहन करणार नाही। तर नक्कीच विविध मागण्यांसाठी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आला आहे। बुद्ध लेणी जी आहे ती हटवू नये यासाठी हा मोर्चा आहे, आणि आणखीनही काही इतर मागण्या ज्या आहेत त्या ठिकाणी केलेल्या आहेत। त्यामुळे आता एकूणच आता हा मोर्चा जो आहे तो विभागीय कार्यालयावरती धडकणार आहे। पुन्हा जायकर TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।